आणि नंतर मतदार मरो अशी आजची परिस्थिती आहे। फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण बघितलं लाडकी बहीण योजनेमध्ये 28 लाख महिलांचं नाव आता कमी केलं आहे। त्याच्याचबरोबर धार्मिक पर्यटन अशी एक योजना त्यांनी आणली होती, ती योजना बंद केली। शिक्षणाच्यासाठी काही योजना आणल्या होत्या, त्या त्यांनी बंद केल्या। आनंदाचा शिदा ती योजना बंद केली। याला दोन प्रमुख कारणं असतील। एक, फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत। इलेक्शन संपलं की विषय संपला। नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या दोन प्रमुख कारणांमुळे ह्या सर्व योजना बंद केल्यात। पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला, मताचा वापर करून घेतला आणि वापर केल्यानंतर हे मात्र लोकांना हे विसरून गेलं। हे सरकार श्रीमंताचं सरकार आहे, कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, गुंडांचं सरकार आहे। जातीवाद केला, धर्मवाद केला आणि वाद हा वाढवतच चाललेले आहेत। पण महाराष्ट्र मात्र दुर्दैवाने विकासाच्या बाबतीत मागं खेचत चाललेला आहे। ही दुर्दैवी गोष्ट आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अडचणीत येत आहेत। ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत त्यांना आधार कार्ड देण्यासाठी अडचण करत आहे। त्यामुळे सरकार यावरती अद्यापही काही विचार करत नाहीये। जेव्हा नवीन सरकार आलं होतं पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो की आमचा अंदाज आहे की तुम्ही 24 ते 25 लाख महिलांची नावं हे लाडक्या बहीण योजनेत